अशोक खरात संदर्भातली 4 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरातला आता सुनावण्यात आली आहे आणि आता 9 मे पर्यंत अशोक खरात पुन्हा पोलीस कोठडीत जाणार आहे। राहता सत्र न्यायालयानं 4 दिवसांची ही पोलीस कोठडी दिली। शिर्डीतल्या जमीन खरेदी आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये ही पोलीस कोठडी आता अशोक खरातला मिळालेली आहे। राहता दिवाणी न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी झाली आणि 4 दिवस आता पोलीस त्याची कसून चौकशी करणार आहेत। फरार असलेले आरोपी कल्पना खरातचा सुद्धा पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि इतर 2 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलेला आहे। त्यामुळे आता चौकशीला वेग येणार आहे आणि अशा प्रकारे शिर्डीतल्या जमीन प्रकरणाची चौकशी करताना आणखी काय नेमके नवे खुलासे होतात, हे प्रकरण पुढे नेमकं कसं जाते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया या संदर्भातले तपशील। कुणाल, अशोक खरातला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, त्यामुळे 9 मे पर्यंत तो पोलीस कोठडीत राहील आणि पोलीस त्याची आता अधिक चौकशी करतील। काय नेमके तपशील आहेत? आरोपी अशोक खरातला राहता न्यायालयामध्ये शिर्डी पोलिसांनी हजर केलं। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी या अशोक खरातला पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केला आणि न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील, तपसी अधिकारी आणि आरोपीचा जो वकील आहे यांच्यामध्ये बघायला मिळाला। मोठा युक्तिवाद 1 ते 1.5 तासाहून अधिक वेळ हा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयामध्ये सुरू होता आणि त्यानंतर न्यायालयाने जवळपास 1 तासानं निर्णय देत या भोंदू खरातला 4 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। यामध्ये या जमिनीचा गैरव्यवहार जो झाला त्यासाठी हा पैसा आला कुठून आणि कुणाकडून हा पैसा घेऊन सदर जमीन मालकाला देण्यात आलेला होता, हा पैसा कसा देण्यात आलेला होता आणि त्याच प्रकरणी कुठल्या खात्यातून या जमीन मालकाला ही पैसे देण्यात आली होती याची देखील आता पोलीस चौकशी करणार आहेत। आणि त्याचबरोबर अशोक खरातची पत्नीच म्हणजे कल्पना खरात गुन्हा दाखल झाला तेव्हापासून फरार आहे आणि त्यानंतर अद्याप देखील ती पोलिसांना मिळून आलेली नाही। त्यामुळे त्या पत्नीचा देखील शोध घेण्यासाठी किंवा ती पत्नी नेमका कुठल्या नातेवाईकाकडे असू शकते किंवा कुठे जाऊ शकते याचा तपास देखील करण्यासाठी पोलिसांनी अधिक भोंदू खरातला कोठडी मिळावी याची मागणी केली होती आणि त्या दृष्टीने न्यायालयाने 9 मे पर्यंत या भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावली आहे। आता या पोलीस कोठडीत नेमकं अशोक खरात पोलिसांना कुठली माहिती देणार, काय चौकशी होते आणि आणखी काही नवीन खुलासे होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये या आरोपी भोंदू खरातला राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि त्यानंतर 9 मे पर्यंत या भोंदू खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ठीक, कुणाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा आता अशोक खरातला ही पोलीस कोठडी सुनावली 9 मे पर्यंत आणि पुन्हा एकदा त्याची आता पोलीस कोठडीमध्ये रवानगी झाली आहे।